पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीकडून आयोजित करण्यात येणाऱ्या तिरंगा रॅलीला काँग्रेस पक्षासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून विरोध केला जातोय। रस्त्यांवरती खड्डे, मेट्रोचं काम सुरू आहे, वाहतूक कोंडी असताना तिरंगा रॅलीमध्ये शेकडो लिटर पेट्रोल वाया जाणार असल्याचा आरोप केला जातोय। महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या नगरसेवकांकडूनच विरोध केला जातोय आणि म्हणून तिरंगा रॅलीच्या मुद्द्यावरती राजकीय वातावरण आता तापलंय। पण अशा परिस्थितीमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये पुणे शहरामध्ये मेट्रोची कामं चालू आहेत, रस्त्याची परिस्थिती खराब आहे, खड्डे आहेत, प्रत्येक चौकामध्ये संध्याकाळच्या वेळेस सकाळच्या वेळेस वाहतूक कोंडी होत आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाने प्रत्येक नगरसेवकाला जवळपास 100-125 नगरसेवक आहेत, 50-100 पदाधिकारी आहेत, प्रत्येकाला 100-100 टू व्हीलर आणण्याचं टार्गेट देऊन, म्हणजे स्वयंस्फूर्तीने तर कोणी येत नाहीये, प्रत्येकाला टार्गेट दिलेलं आहे। मग ते लोक प्रत्येक जण आपापले टू व्हीलर्स घेऊन येणार, म्हणजे जवळपास 15,000 ते 20,000 टू व्हीलर्स पुणे शहरामध्ये एका वेळी येणार आहेत। ते पेट्रोल जळणार आहे, त्याचं प्रदूषण वेगळं होणार आहे, ध्वनी प्रदूषण वेगळं होणार आहे, प्रत्येक चौकात वाहतूक कोंडी होणार आहे। आणि काही दिवसापूर्वीच मोदीजींनीच आवाहन केलं होतं की बाबा इंधनचा वापर कमी करा। मग बऱ्याच नेत्यांनी आपले ताफे कमी केले, त्याच्या बातम्या झाल्या। मग हे सर्व गोष्टी कशासाठी असतात? केवळ तात्पुरत्या असतात का?